नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी प्रकाश शिंदे आपलं सगळं स्वागत करत आहे। आज दिनांक 21 जानेवारी 2025 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला घरबसल्या संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील। तर चॅनलवर पाहू की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात। कणसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकॉनसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। बरेच दिवसापासून सुटकॉनचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला सुटकॉनचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकॉनची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता बरेच दिवसापासून सुटकॉनसाठी पाहायला मिळते। द्राक्षाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या द्राक्षासाठी साधारणतः 1200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 600 रुपयापासून आपल्याला दर पाहायला होता। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपये किलोपासून चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला द्राक्षासाठी दर पाहायला होतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षाचे दर जे आहे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। चिकूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः चिकूसाठी 30 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चिकूचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लहान तसेच मिडियम साईजमध्ये चिकूची आवक या ठिकाणी मिक्स पाहायला मिळते। चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 18 रुपयापासून देखील आपल्याला चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चमेली बोरांच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर चमेली बोरांसाठी पाहायला मिळते। उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांसाठी साधारणतः दर जे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला उमरान बोरांचे दर पाहायला मिळतात। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला होते। तर क्वालिटीनुसार चांगल्या पपईसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः खरबूजसाठी 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा खरबूजाच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते। कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून कलिंगडचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कलिंगडची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला थोडेफार टिकून असलेले पाहायला मिळतात। मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। नवीन बाराची मोसंबीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला नवीन बाराच्या मोसंबीसाठी दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लहान मोठ्या साईजमध्ये दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 300 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 80 ते 100 रुपयापासून डाळिंबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार डाळिंबचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मिडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला डाळिंबची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडेसे चढउतार पाहायला मिळतात। पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार पेरूच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंक तायवान पेरूसाठी पाहायला मिळते।
संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळते. कडका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कडका बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून कडका बोरांचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते. थोडीशी मार्केटमध्ये मागणी कमी झालेली तर पाहायला मिळतात. दर जे आहे ते उच्चांकी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर कडका बोरांसाठी पाहायला मिळते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात.